स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर बघा, सकाळी डोळे उघडायच्या आतमध्ये आपल्या कामाची जी यादी असते ती आपल्या डोळ्यासमोर असते। उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला सगळं लक्षात असतं। आणि गरम पाणी इथं करून ठेवले मी जगमध्ये ना, गरम पाणी थर्मसमध्ये भरूनच ठेवत असते, कारण की ना ते थोड्या वेळासाठी तरी 2-3 तासासाठी तरी गरम असतं। आणि मुलांना ना गरम पाणीच दिलेलं चांगलं पावसाच्या दिवसामध्ये। तर इथं ना काल मी चण्याची भाजी बनवलेली, त्याच्यापैकी ना थोडेसे खूप जास्त होते म्हणून थोडे चणे इथं म्हणजे ते व्हाईट वाटाणे असतात ना ते काढून ठेवले होते। आणि मग नंतर ना नविका बोलली, माझी मुलगी, की तिला मला डब्याला ना उद्या हेच दे म्हणून। मग मी तिला बोलली चालेल, तसं पण चपाती भाजी द्यायचीच आहे। आणि तुम्हाला एक किस्सा सांगते। 2 वर्षापूर्वी, म्हणजे 2 वर्ष तरी ना, आता दादू 2 वर्षाचा आहे, तर 2 वर्ष तरी ना मी तिला असा प्रॉपर टिफिन देऊ शकले नाही, कारण की ना दादू छोटा असल्याकारणाने ना आणि घरामध्ये कोणी करायला नसल्याकारणाने मी तिला असं प्रॉपर टिफिन कधी दिला नाही। कधीतरी तिचे पप्पा द्यायचे पोहे, उपीट वगैरे असं तिला काहीतरी बनवून, म्हणजे स्नॅक्स असं चिवडा हे ते असं काहीतरी तिला द्यायचे। मग ती मला घरी येऊन सांगायची की मम्मी, टीचर्स ओरडतात, टीचर्स बोलतात की ना भाजी चपातीच आणायची। आणि बरोबरच आहे त्यांचं पण। तर त्यांना काय माहिती घरामध्ये काय काय नाही ना, तर ते मुलांना जे सांगतात ते चांगलंच सांगतात। तर त्याच्यासाठी ती मला घरी येऊन सांगायची। पण मग मी उठण्याचा खूप प्रयत्न करत होते मी, पण ना मला लहान दादू असल्यामुळे मला ना तो करायलाच देत नव्हता आणि करायलाच देत नव्हता। मग त्याच्यामुळे ना मला करायला जमत नव्हतं। मग ती असंच नेत होती काही पण डब्याला। तर मी ह्या वर्षीपासून ना मी असं म्हणजे पूर्ण हेच केलेलं आहे, ठरवलेलंच आहे की ह्या वर्षीपासून ना तिला प्रॉपर चपाती भाजीच देणार। आणि आपल्या मुलांना नाही का कोणी काही बोललेलं, काय म्हटलेलं तर आपल्याला थोडंसं वाईटच वाटतं। तर त्यासाठी ना मी असं हे शाळा चालू झाली ना तेव्हापासून असं मनात विचारच केला की प्रॉपर तिला डबा देणार म्हणून। ह्या वर्षीपासून मी तिला चपाती भाजीच देते, किती पण म्हणजे दादूने त्रास देऊ दे, काही करू दे। आणि आता कसं तो त्रास म्हणजे कमी थोडा देतो, कारण की ना आता तो उठून म्हणजे खेळू शकतो, त्याचा काही खायला दिलं तर खाऊ शकतो, बसू शकतो एका ठिकाणी, टी व्ही लावून दिली तर बघतो गेम्स वगैरे असं। तर मग तो करू शकतो ना। मग त्याला बघत बघत ना मी सगळं चपाती भाजी वगैरे जे काही आहे ना ते बनवून घेते। आणि मग असं तिला प्रॉपर, मग आता वाटाण्याची भाजी बनवली, कुकरला शिजवले ते वाटाणे, आणि ते तिला डब्याला चपाती भाजी आणि थोडंसं फरसाण असं दिलं। म्हणजे मुलांना असं काही वेगळं थोडंसं दिलं ना तर त्यांना खायला पण थोडासा इंटरेस्ट येतो। आणि रात्री ना अळूच्या वड्या केल्या होत्या, आणि अळूच्या वड्या मला प्रचंड आवडतात। तर त्यापैकी ना थोड्याशा उरलेल्या त्या पण मी तव्यावरनं अशा गरम करून म्हणजे फ्राय करून घेतल्या। खूप थंड पण चांगल्या नाही लागत, त्यासाठी गरम करून घेतल्या। आणि नाश्त्याला पण आम्ही चपाती भाजी आणि त्या अळूच्या वड्या ना तेच खाऊन घेतलं। आणि त्याच्यानंतर ना पीठ पण संपलं होतं तर दळण करून घेतलं। दळण कसं गहू घरातच असल्याकारणाने ना 5 किलो काढून मी दळून आणत असते। तर डबा वगैरे घासून ठेवला होता। आणि नंतर ना दुपारच्या टायमाला थोडासा आराम, म्हणजे झोपत तर मी असं नाही, पण ना दादूच्या बाजूला असं पडून राहिलं तर त्याला वाटतं हा चल मम्मी आहे, पण मी उठून बसली काही काम करत असली ना मग तो पण उठून येणार, मग त्याची पण झोप नाही होणार, मग दिवसभर ना चिडचिड करत बसणार। त्यापेक्षा मग मी पण असंच पडून राहते, काही माझं काम असेल ते करत बसते, व्हिडिओ एडिट करत असते, काहीतरी असं करत असते। तर मग आराम करून इडलीचं जे भिजवलेलं ते वाटून घेतलं। नंतर संध्याकाळच्या टायमाला ना साधी अशी खिचडीच बनवली, बटाटा वगैरे टाकून, कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण टाकून अशी खिचडी बनवून घेतली। आणि हा कुकर बघा किती सुंदर आहे, मी नवीन आणला, ऑफलाईनच घेतला 1800 रुपयाला, स्टेनलेस स्टीलचा। इतकी छान क्वालिटी आहे ना ह्याची, एकदम दणकट आहे, मला तर खूप आवडला। आणि अशा किचनच्या काही वस्तू असतात ना तर त्या ना मी ऑफलाईनच घेते, कारण की मला लगेचच मिळायला पाहिजे असं माझी खूप घाई असते, मला खूप घाई असते, पण त्यासाठी ना मी लगेचच घेऊन येते। ऑनलाईन जरा ऑर्डर केली तर उशिरा येतात। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।